नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी टाइम ब्लॉगमध्ये. हा बघा कुंज, आणि आता वाजले संध्याकाळचे 4. मंडळी आता जस्ट ब्लॉग चालू केला आहे. आज आहे ना मला मी घनसलीला घेऊन चालले आता. तर माझी आई आज कारिंद्याचे काचऱ्या बनवणार आहे. म्हणजे मराठी भाषेत त्याला वोलकुंद असे बोलतात, तर आपल्या आगरी भाषेत कारिंद्याचे काचऱ्या बोलतात. तर हा या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. पूर्ण कंटिन्यू राहा आणि बघा. तर चला आता मी निघते, आणि त्याच्या निघायच्या अगोदर मी आता कुंज दाखवते तुम्हाला. कसे त्याचे दात पडलेत बघा आता, म्हणजे दुधाचे दात पडल्यात. खिडकी कशी झाली बघा, कसा दिसतं सांगा तुम्ही कमेंट करून. तर मंडळी बघू शकता कसा दिसते बघा. चेहरा दाखवत नाही बघा. हे बघा, हे दाखव दात बघा. हे बघा, ही दात पडले बघा. काय पडलं रे? दात ना. तो पण हलते, दाखव कसा हलते. तो पण हलते बघा. हा दात पण हलते त्याचा. हे बघा, हे बघा, हे पण हलते. आणि दात पडले नव्हते त्याचे दुधाचे. हे बघा, ही कसं दिसते बघ. या 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 आकर आकर आ बघा. आय बघा कसा दिसते, बापरे. तर चला मंडळी आपण निघूया आता आईकडे माझ्या. तर आई आज आपल्याला दाखवणार आहे, आणि आई आपल्यालाच दाखवणार आहे. विसरलो, सॉरी. कारिंद्याचे काचऱ्या म्हणजे आपण मराठी भाषेत काय बोलतो तुम्हाला सांगितलंच असेल. चला निघूया आणि मस्तपैकी आनंदित राहा आणि आपला ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा. आणि बघा कशाला वाटते बाबू. हा बघा, हे बघा भूत बघा, आमचं भूत. चला 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 पॅन्ट घाल पटकन, चल लवकर चल. तर मंडळी मी आता घरी पोचले, आणि बघा कारिंद दाखवते तुम्हाला. थांबा, हे बघा कारिंद. याच्या काचऱ्या बनवायच्यात आपल्याला. हे बघा इथं बाबांनी कापायला घेतल्यात बघा काचऱ्या कारिंद्याच्या. आणि बघा किती कापल्या, बालदी भरले. हे बघा, हे बघा कसं कारिंद कापते बाबा गोल. गोल पातळ कापायला लागतं. आणि इथं आई भाकरी बुसते. जाम होईल बघ ते. आता हे कशा करायच्या तुम्हाला नंतरला दाखवते. तर मंडळी आता वाजलेत 4:30, आणि आता घरी पोचले. आणि तुम्हाला दाखवले मी पहिल्या कारिंद म्हणजे काचऱ्या बनवते आई. आणि ते बाबांनी कापायला सुरुवात पण केले. अर्धी बालदी पूर्ण भरले, आणि आई एकीकडे भाकरी बसते. आता भाकरी भाजून झाल्या का आई कशी पाण्यामध्ये टाकते आणि कसं बनवते ह्या काचऱ्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवणार आहे मी. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आणि बाबा एकीकडे काचऱ्या कापते. तर मी बाबाला दाखवलं नाही. मी बाबा जास्त व्हिडिओमध्ये येत नाही म्हणून तुम्हाला नाही दाखवलं मी. तर चला कंटिन्यू राहा आणि बघा. तर बघू शकता मंडळी आता काढल्या पाण्यातून आईने बघा. बघू शकता मंडळी राखाडी आपल्याला पाण्यातच टाकायची आई बोलली. हे बघा, हे बघा पाण्याला उकाळले मस्त ना. आता आईने टाकल्या त्याच्यात काचऱ्या कारिंद. हे बघा, धूर खूप येते आणि सगळ्यांच्या घराच्या रेसिपी आल्या करत असते. आता याच्यामध्ये पहिला आम्ही काय करायचं माहितीये का, प्रत्येकाला राखाडी लावायचो. आता तसं नाही, आई डायरेक्ट पातेल्यामध्ये राखाडी टाकणार आहे. तर चला बघा आता परत डोळे झोपतात खूप. तर मंडळी बघू शकता ही राखाडी घेतली आईने. दाखव हे बघा. आता ही आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे बघा. हे बघा कशी टाकते आई राखाडी पाण्यामध्ये. असा गदगद उकाला आला आणि वतून गेला पाहिजे. तर बस ना 2 मूठ. तर बघा, तर आता याच्यावर काय करायचं आहे, झाकण द्यायचं आहे का. झाकण नंतर देऊ, पहिला उकाला येऊ द्या, मग आपण याच्यावर झाकण देऊ. तर चला आता नंतर परत तुम्हाला उकालायला दाखवते. तर मंडळी बघू शकता कशी फेस आली. आता ही फेस आहे ना अशी पूर्ण वतली पाहिजे, कारण की फेस अशी उकाला येऊन वतली ना का आपले कारिंद्याच्या काचऱ्या कडू लागत नाही. तर आता आई याच्यामध्ये टाकते मीठ
आणि पळसाचा पाला आणि आपठ्याचा पाला, म्हणजे हे बघा, दाखवा हे पाला, हे बघा दे, हे बघा हा पळसाचा पाला आहे आणि हा आपठ्याचा पाला आहे. हे बघा टाकला, हे बघा. आता मीठ टाकते, दाखव मीठ आहे. हे बघा एक ताटली भरून मीठ घेतले. हे बघा, हे बघा असा मीठ टाकायचं आणि घाटून घ्यायचं आणि पूर्ण आता वतला पाहिजे. आता झाकण द्यायचंय ना, नंतरला बोलली. हे बघा मस्तपैकी आता मीठ वगैरे, पळसाचा पाला माझा कालू किती बघा, आपठ्याचा पाला वगैरे सगळं टाकले. तर चला आता नंतरला तुम्हाला झाकण ठेवेन आणि तेव्हा कसं वाटतं तुम्हाला ते दाखवते. तर असा गदगद उकाला आलेला आहे मस्त काचऱ्यानं बघा. आणि चूल पण भेटले आपली, ही बघा मस्त असं उकाला आले. आता वतेल बघा. काय लॉलीपॉप पाहिजे बाबूला आमच्या, बघा बाबूला लॉलीपॉप पाहिजे बघा. आले बघा कुंजीला बघा. तर चला अजून उकाला अजून भरपूर येऊ द्या, तुम्हाला परत दाखवते मी एकदा. तर मंडळी बघू शकता आता झाकण दिले. आता बघूया कसा वतते तो. तर बघू शकता मंडळी कसा वतलाय बघा, वतलाच पाहिजे असा. साईडला करते बघा, वतवला ना आपल्या काचऱ्या छान लागतात, कडवसपणा जातो. हे बघा डोळे बाबा बाबा झोपतात जाम. पावसाला आला का आपला काय ना काय चालू, खुबरे चालू, मुठे चालू आणि काचऱ्या तर मेन पाहिजेच. आणि मोकळे राहिले आपली रेसिपी ती तुम्हाला लवकरात लवकर शेअर करणार आहे मी. तर चला आता होऊ द्या. आग थोडी विजली, आईला सांगते आग पेटवायला. मंडळी बघू शकता आता सगळं उकाला येऊन बघा कसं झालंय, गदगद मस्त उकाला आलेला. आता तुम्हाला मी दाखवते शिजल्यात का त्या, थांबा. तर मंडळी बघू शकता आता काचऱ्या मस्त असं वतल्या. आता ताक पण काढले मी, आता तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा काचऱ्या घाटा मारते इथून खालून. हे बघा जास्त घाटाने मारायचा, तुटतात त्या. बघा तुटली बघा. आता शिजल्यात का बघू आपण. एकदा पण सारखा सारखा घाटा मारला ना तर तुटतात. मस्त झाल्यात आपल्या. हे बघा किती मोठा असा. हे बघा तोडत नाही मी, कारण की चांगली आहे ना मस्त काचरी, तोडत नाही, अशी ठेवते याच्यात. आणि प्लेट मध्ये घेऊन तुम्हाला दाखवते शिजलेत का, थांबा. शिजल्यात हे बघा, जास्त बघू शिजल्यात हे बघा. हे बघा हा गरम आहे खूप. शिजल्यात हे बघा. प्लेट मध्ये घेते मी आणि तुम्हाला दाखवते. चला तर सध्या 3च बघू आपण घेऊन, कारण की आहे ना दिवस म्हणजे रात्रभर असं ठेवायचे आणि सकाळी खायचे असतात. असे गरम गरम खायला तरी चालतात. तर मी घेतले एक खायला 2 अशा. तर आता परत झाकण देते. आता आपण जाऊया, इथे खूप गरम होते आतमध्ये. चल बघू शकता मस्त काचरी आपली झालेली आहे बघा. आता आईने मी खाऊन दाखवते तुम्हाला. आई खा घे बघा. असं काढायचं आहे ना, तुला काढायचं आणि खायचं. या खायला तुम्ही छान लागतात मस्त पैकी. आणि अजून रात्रभर ठेवलं अजून छान लागतात. नाही गरम आहे म्हणून. तर मंडळी काचऱ्या आपल्या झालेल्या आहेत, मस्त फेन झाले बघा. दिसते ना तुम्हाला. आता मी थोडेसे काढते मला घरी न्यायला. हे बघा, हे बघा तुटल्या बघा, मस्त फेन झालेला. हे बघा हा लय भारी. बघू शकता आपली रेसिपी आता रेडी झालेली आहे. म्हणजे पावसाळ्यात, पहिल्या पावसाळ्यात बनवणारे आपण खूप सारे काय ना काय येतं. चिमणी येतात, कंट्रोल येतात. कंट्रोल पण आले मी त्याला आईने आणलेली आमच्या. आणि आज कारिंद्याच्या काचऱ्या बनवल्यात. आणि याच्यानंतर अजून नवीन नवीन रेसिपी यायची येणार आहे, तुम्ही वेट करा. तर आपली आता ही रेसिपी झालेली आहे. काचऱ्या बघा या खायला मी पण. तर चला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. कारिंद्याच्या काचऱ्या म्हणजे रोज बोलतात त्याला.
आपले मराठी माणसं. तर